अरे दिया काय चाललंय या दिया हे घ्या 1000चा पेट्रोल 1000 पेट्रोल आहे डिझेल नाही हो पेट्रोल चलो जाऊ दे कोण जिंकला कोण थँक्यू गुड मॉर्निंग मित्रांनो, सौरभ ठाकूर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे मालवणमधला दुसरा दिवस आणि हा दुसरा दिवस आपण कसा एन्जॉय करणार आहोत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. आता आम्ही जस्ट रेडी झालो आहे, नाश्ता वगैरे केला आहे, रेडी झालो आणि आता आम्ही इथून कुठे चाललो, थिबा पॅलेस म्हणून लोकेशन आहे तिकडे चाललो आहे. असं चाललं आहे यांचं, अजून डिसाईड करतो आम्ही कुठं जायचं ते. तर आजचा दिवस कसा होणार आहे तर तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नाश्त्यामध्ये पोहा आणि उपमा आणि बाकी चहा कॉफी आणि साईडला इथं अंडा केलेला आहे. मी माझ्या दादाच्या चॅनलबद्दल अशी बोलीन की तुम्ही आमच्या व्हिडिओ न चुकता बघता, तुम्ही असेच बघत राहा. जर तुम्हाला आमच्या कझिन्सची व्हिडिओ मज्जा मस्ती बघायची असेल तर आमच्या व्हिडिओ न चुकता बघा, हीच असाच मी बोलीन. आणि आमच्या दादाच्या चॅनलला खूप 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 प्रेम द्या, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू. ए प्रणव दादा आणि कुत्रा सेम सेम वाटे. दाखव. आता आम्ही या हॉटेलला चेकआउट करतो आहे, द मंकी रिट्रीट म्हणून. त्या हॉटेलला आम्ही चेकआउट करतो आहे. आता आपण इथून चाललो आहे थिबा पॅलेस बघायसाठी. तर ती लोकेशन कशी असणार आहे ते तुम्हाला बघायला भेटेलच आता इथे. चला. हा व्ह्यू आम्हाला काल बघायलाच नाही भेटला, कारण की आम्ही इथं यायला जरा लेट केला. पण आत्ता जो नजारा आहे काय बोलून सोय नाही, जबरदस्त, एकदम सही नजारा वाटला आजचा. आणि आम्ही आता चाललो आहे थिबा पॅलेसच्या इथं. थिबा पॅलेस बघण्यासाठी चाललो आम्ही आता. एका लोकेशनवर थांबलो आता, म्हणजे तिथून जाता आता राहवलं नाही का फोटो काढल्याशिवाय इथून जायचं असं बरोबर नव्हतं वाटत. तर आम्ही आता फोटो काढायला थांबलो आहे बीच साईडला. सगळेजण आता फोटो काढून घेता इथून. आता नवीन चॅनल पण येतं आहे, प्रणव माळी व्लॉग्स. शूट चालू आहे सध्या 2 दिवसाचा. सानू, तुला या नजाऱ्याबद्दल आणि आपल्या फॅमिलीबद्दल काय बोलायचं आहे आता? काय बोलू, जिथं नजारा दिसेल तिथं फोटो काढायला धावता त्या बायका. जरा 2 मिनिटं थांबत नाही, म्हणजे असं कंटिन्यू रनिंग अजूनपर्यंत यांची झालीच नाही. यांचे इथं फोटोच फोटो पाहिजे म्हणजे पाहिजे. येते का बघ, ती पवन चक्की येते का बघ. येते हे मुंबईचा फोटोशूट चालू आहे. ताजवाला फोटो. काय रे, काय झाडं घालली एवढी, एवढे जोरात शिंकली, त्याच्यामुळे एवढी झाडं आली. आता एक CNG पंप भेटला आहे, CNG टाकून घेतो सगळे गाड्यांमध्ये. मग तसा CNG फुल केल्यानंतर निघूया आपण आपल्या प्रवासाला. दिया, किती वेळ झाला तुला इथे येऊन? काय बोला, मी अक्षरशः कंटाळली आहे. का, म्हणजे ट्रिपला कंटाळलीस का इथून ट्रॅव्हलिंगमध्ये? आम्ही आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त एकदा कोकणात कधींसोबत यायचं. ती बघ काय बोलते तुला, तुझं वजन जास्त झालं बोलतं गाडीवर. जुबाम, कुठला जुबाम?
इचे बोलते जुबामला लगाम नाही. जुबाम बोलो जुबाम केसरी. हा काय पण बडबडते. सेन्स नाही राहिले. कन्याकुमारी ते आसामची लोक असतात ते. तो माहिती पवन चक्कीवाला रस्ता. हा अरे कोण बोलला असं? ऑस्ट्रेलिया वाटते. कोण असं? किती कंट्री फिरून आलीस तू अशी? ऑस्ट्रेलिया नाही पण अशा किती कंट्री फिरून आलीस? इंस्टावर एक्सप्लोर करत आहे मग लोक फिरतात. हे घ्या 1000चा पेट्रोल. 1000 पेट्रोल हा डिझेल नाही. हो पेट्रोल धीर घ्या. 1000 ना 500 दिलेत. 1000चा 500 दिलेत भाऊ. 00 बघा. अजून 500 पाठवा. 500 द्यायला सांगा. हा नाही 500 देतो पंपाला. 0 पासून सुरुवात तर करा. आम्ही आता आलोय थिबा पॅलेस जवळ. थिबा पॅलेस आतमधून कसं आहे ते आम्ही आता एक्सप्लोर करणार आहोत. इथंच यायला काहीतरी 2-3 तास मध्ये थांबून स्पॉट करत मधीतले स्पॉट फिरत म्हणजे फोटो वगैरे काढत टाईम गेला. पॅलेस एकदम भारी आहे. बाहेरून बघू शकताय तुम्ही. समोर पण बघा विवानी. तर मला वाटतं रात्री लेझर शो होत असेल ते समोर. हे पूर्ण लेझर शो होत असेल इकडे. इथं समोर तुम्ही तोफा बघतात पॅलेसच्या बाहेर. नमस्कार. सध्या आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातील थिबा पॅलेसमध्ये आम्ही आलो आहोत. ॲक्च्युअलमध्ये थिबा पॅलेस म्हणजे थिबा हा एक राजाचं नाव होता. तर तो पॅलेस आपण या ठिकाणी बघायला आलो आहोत. मला वाटतं 10 शतकं हा जुना पॅलेस आहे. या ठिकाणी आल्यानंतर प्रथमतः आम्हाला आठवण झाली ती आमच्या शाळेची. कारण शाळेची सहल जेव्हा या ठिकाणी यायची म्हणजे अनेक ठिकाणी आम्ही जायचो तेव्हा आम्हाला एक सर किंवा मॅडम असायचे आणि त्या सांगायचे की एका लाईनीमध्ये चालायचं, या ठिकाणाहून यायचं, या ठिकाणी जायचं, हे बघायचं ते बघायचं. तशी आठवण आम्हाला या ठिकाणी आज झाली. खरं तर आज फार बरं वाटतं की शालेय जीवनामध्ये आम्ही पाहिलेले ते दिवस आम्हाला या ठिकाणी आज पाहायला भेटले. फार सुंदर वाटलं. आणि शिस्तबद्ध पद्धतीने आम्ही या थिबा पॅलेस पाहण्याचं जे काम आम्ही केलं ते अगदी शिस्तबद्ध पद्धतीने आम्ही केलं. आणि या ठिकाणी आम्ही आता सध्या उभा आहोत. तुम्ही आता पाहत आहात हा थिबा पॅलेस. सध्या हा थिबा पॅलेस ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीमध्ये तुम्ही पाहताय. हा त्या शतकातच याचं जे काम होतं ते असंच केलेलं होतं. आता फक्त या ठिकाणी आतमध्ये त्यांचं शासकीय कामकाज चालू आहे. बाकी यांनी या ठिकाणी काही डागडुगे केलेली नाही आहे. ज्या ठिकाणी तसं होता 10 शतकामध्ये तसाच याच वास्तू आपण पाहतो. ही वास्तू ही सध्या तशाच पद्धतीने आपण पाहत आहे. आठवणीत नक्की तुम्ही या ठिकाणी जर भेट देत असाल रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तर एक थिबा पॅलेसला एक 10 मिनिटाची भेट द्या तुम्ही. खरंच या ठिकाणी पाहण्यासारखं आहे. अरे दिया काय चाललंय? या दिया काय करतस? या शाळेची आठवण आली वाटते तुम्हाला? थिबा पॅलेसची राईड. थिबा महाराज की जय. आम्ही आता आलोय थिबा पॅलेसला. थिबा महाराज की जय. आता इकडून आम्ही थिबा पॅलेस एक्सप्लोर केला, फोटोशूट केला इकडं मस्तपैकी. आणि आता आम्ही इथून चाललोय आरेवारे बीच जवळ. तिथेच कुठेतरी जवळपास रेस्टॉरंट बघून जेवून घेऊ मस्तपैकी. कारण की ऑलरेडी लेट झाला आहे.
3 वाजले जातात. चलो. आता आम्ही चाललोय मिऱ्या बीच जवळ आलो. आता ती जी बोट इथे बुडली होती ती बघण्यासाठी चाललोय आम्ही. इथून जय हिंद चौक भाटी मिऱ्या या साईडून जाऊन आहे ना राईट मारायचं आहे. इथून समोर चालत चाललेलंच बघा. थोडाच वॉकिंग डिस्टन्सवर तो बीच जवळ ती बोट आहे ती बघूया आपण. आता समोरची बोट बघताय तुम्ही ती MT बसरा स्टार या बोटीचं नाव आहे. निसर्ग सायक्लोन आल्यामुळे ती इकडं अडकून बसली. समोर जे तुम्ही बोट बघताय ही मिऱ्या बीचच्या जवळच आहे आणि आता तो टुरिस्ट स्पॉट झाला आहे याचा. म्हणजे लोकेशन बघून आम्ही पण इथं आलेलो. 2020ला ती गोव्यावरून दुबईला चाललेली जी शिप होती ऑइलची शिप होती. तर त्याच्यामध्ये टेक्निकल काहीतरी इश्यू झाला त्याच्यामुळे ती इथे येऊन धडकल्यानंतर 2020मध्ये करोनाचं टायमिंग असताना त्या बोटीला कोण रिपेअर करू शकला नाही तर ती अशीच इथे खराब झालेली आहे. एकेकाने उचला ना ते एका हाताने मारायचे होतील. मला एका हाताने उचलून दाखवाय ना. हा वाला ट्रेन. अरे आता आम्ही थांबलोय जेवणासाठी कोकण ट्रीटच्या इथे आणि गाड्यांना पार्किंग बघा कशी भेटलेली आहे आम्हाला. आता समोर पार्किंग बघा कशी केलेली आहे आम्ही. कटरीना कैफ आणि विकी कौशलला पोरगा झाला. आम्ही सकाळीच बघितला पण मी आता फोन बघते ना सकाळपासून. दांडेकरकडे ॲडमिट आहे. 11 तारखेला सोडते तिला. एक आहे चिकन मसाला का चिकन हंडी मागवलेली आहे. चिकन हंडी चपाती आणि जिरा राईस कांदा लिंबू. जेवायला बसलेला आता सगळेजण. इकडं अजून डिश भरल्यात नाही. टेस्ट कशी वाटली झाली. सुरभी टेस्ट कशी आहे. मनाली टेस्ट कशी आहे. मानसी टेस्ट कशी आहे. मी का आशिष भाऊ मस्त जुई एक नंबर. आपलं काय खातोस. डाळ भाई आत्ता वक्त 5:30. भले जेवण थोडं लेट भेटा पण थेट एक नंबर टेस्ट. तर आता आम्ही आलो होतो कोकण ट्रीट या हॉटेलमध्ये. तर तिकडचं जेवण एकदम सुंदर आहे. तुम्ही पण जर कधी यायचं झालं तर तुम्हाला मी लोकेशन देतो आहे. आपण त्यांच्या ओनरसोबत बोलूया आता. ते सांगतील आपल्याला इकडची माहिती. माझं नाव कोमल संतोष शिंदे. मी प्रॉपर फलटण सातारची आहे. इथे येऊन मला जवळजवळ 17-18 वर्ष पूर्ण झालेले आहेत. मी इथे येऊन नवीन बिझनेस चालू केलेला आहे. एक स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी हा बिझनेस चालू केलेला आहे हजबंडच्या सपोर्टने. माझं हे बसनीमध्ये आहे. रत्नागिरी बसनी मराठी शाळेच्या इथं. तर हे नवीनच आहे. माझ्याकडचं जेवण टेस्ट करा, मला रिस्पॉन्स द्या, मला आणि पुढं जायला मदत करा. बाय बाय बाय. सुंदर असं जेवण झालं. आता जेवण करून आम्ही आता निघालोय. आम्ही आता आरेवारे बीचला चाललोय. मी का कोकणी शिकत असतो. शिकत असत थोडी थोडी इथं आल्या हो. मला वाटते 4 दिवसात शिकत असतो. खय जात असत. समोर बघताय तुम्ही आरेवारे बीच. मगाचपासून डिस्कशन चालू होता की आपण सनसेट बघूया आज काय पण करून. पण आमचा खाण्यामध्ये टाईमपास गेला. टाईमपास झाला म्हणजे आम्ही थांबून राहिलो. आणि आता क्लायमेट पूर्ण आता डार्क असं पावसासारखं वातावरण झालेलं आहे. माझ्या मागं बघताय तुम्ही पावसासारखं वातावरण झालं आहे पूर्ण. आणि सनसेट पण गेलं. आता जवळजवळ 6:30 वाजले आता. आणि इथून नंतर आपण गणपतीपुळेला जाणार आहोत ना. इथून नंतर आम्ही गणपतीपुळेला जाणार आहोत. मग आजच दर्शन वगैरे करायचं आपल्याला. आज दर्शन करायचं आहे
आता ती तानिया मित्तल होत चालली थोड्याच दिवसात. फेकुडी 1 नंबर फेकुडी. 1 नंबरची फेकताय. हे काय आहे बिग बॉस? तुम्ही बिग बॉसच्या सारखे रिॲक्ट करता सगळे. हा मी कानी डोलं गेलं तिला तेव्हा दचकली. नाही रडेल ती पडेल. रडेल नाही रडवतो. आम्ही झुकवतो झुकवतो डायरेक्ट काय चलो जाऊ दे. कोण जिंकला कोण? थँक्यू. थँक्यू. प्रेमात सांगते ही वरून मग मला राग आला ना मग शेवटी हिला राग येईल. ए स्वभाव कसं स्वभावच खूप प्रेमाला आहे हिला पण. आम्ही आता आलोय श्री गणपतीपुळे देवस्थानाच्या कमानीजवळ. आम्ही आता आतमध्ये एंट्री करतोय. आता आम्ही आलोय गणपतीपुळे मंदिराजवळ. 7 वाजताची आरती होती मस्तपैकी, पण आम्हाला यायलाच लेट झाला आहे थोडा. पण आता दर्शन घेऊन आम्ही आता इथून एक साईडला मॅजिक गार्डन आहे तिकडे जाणार आहोत. आम्ही आता सध्या लवकर आम्ही दर्शन घेण्यासाठी चाललेलो. आरती पण भेटली असती, थोडा लवकर यायला पाहिजे होते, पण बघूया थोडी तरी आरती बघायला भेटेल आपल्याला. गर्दी तर काहीच नाही. उद्या तर संकष्टी आहे. उद्या तर हा पूर्ण एरिया भरलेला असेल. बघताय तुम्ही समोर पूर्ण एरिया भरलेला असेल आणि दर्शनासाठी आपल्याला जागा पण नाही भेटणार. तर आता आपण दर्शन घेऊन आता चालू आहे मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. समोर आता आरती चालू आहे. बघताय तुम्ही लाईन थांबून ठेवलेलं आहे. आरती चालू आहे तर लाईनीत थांबलेलं सगळेजण आता. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. रील शूट करतात. उद्या सकाळी उठतील की नाही ते पण माहिती नाही ना, पण आता त्यांचा रील शूट चालू आहे. उद्या साड्या घालायचा त्यांचा प्रोग्राम आहे. उद्या साड्या घालून ते पाया पडायला येणार आहेत. त्यांचा प्लॅन होतं आहे की नाही नक्की माहिती नाही, पण आता शूट चालू आहे. वजन चेक केला जात आहे. तू करता म्हणाली राहू बे लाईन लवकर बाबा 2 रुपये फुकट थांबा कॉईन टाकू द्या. कोणाकडे कॉईन नाही. सायली पहिले उभा राहा. हे पहिले उभी राहा. हे कॉईन फुकट घालवलास. हे बाबा वजन आहे बोलता काय. आता मानसी राहिलेली आहे उभी. वेट चेक करायला 60. हे 4 किलो कमी आहे. 4 किलो कमी आहे. आता मी का राहिलेली आहे उभी वजन करायला. 43 दिया उभी राहिलेली आता. मुंडी पाय टाकून 38 वजरी सकट 38 42 48. विनयचा वेट चेक करताना आता 81 66 मोबाईल दे. प्रणवचा वेट चेक केला जात आहे 66. सायलीचा वेट चेक केला जात आता 68. बरं आहे चल म्हणजे उचलायला इझी पडेल तुला. आता आशिषचा वजन चेक केला जात आहे 76. प्रतीक भाऊंचा आता वेट चेक केला जात आहे 89. 4 किलो जास्त आहे माझ्यापेक्षा. 75 का 78. जुईचा वजन 78. करवंदाचे सिरप, कैरीचे सिरप, जॅकफ्रूट,
लोणचे वेगवेगळ्या प्रकारचे आणि कोकमचे सिरप, आंब्याचे सिरप हे बरेच भेटून जातील तुम्हाला. इकडे सगळे लोणच्याचे प्रकार आहेत. गोड लोणचा, मिक्स लोणचा, जे काय ते इकडे मिळून जातील तुम्हाला. हे बघ, पैशाची बचत असावी पण याच्यात तरी नाही. घेतलास एक्स्ट्रा नारळ? हा बुडबुडे काढ. असं एकमेकीच्या ताटातली अशी चपाती का असं चिकनचा पीस घेतलं याच्यात कुकी टाकलं मला एक गोट पण आला. दिया थुकली आतमध्ये, रिवर्स टाकला दियानी. खाण्या